नमस्कार. कोळकायद्याच्या जमिनी विकण्याबद्दलच्या नियमांमध्ये 2014 साली एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला. आता तो नेमका काय होता आणि त्याचा शेतकरी बांधवांवर आणि तलाठी यांच्या कामकाजावर काय परिणाम झाला? चला तर मग आज आपण या अत्यंत महत्त्वाच्या शासन परिपत्रकाचा प्रत्येक पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. इथे तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजाविषयी, महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागातला ताज्या अपडेट्सविषयी, नवीन शासन निर्णयांविषयी आणि इतर महसुली बाबींबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी असेल, पीएम किसान योजना असेल किंवा मग खरीफ आणि रब्बी हंगामातली महत्त्वाची कृषीविषयक माहिती आणि शासनाच्या नवनवीन योजनांचे अपडेट्स असतील, हे सगळं इथे दिलं जातं. आमचा उद्देश एकच आहे, तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवणं. त्यामुळे नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी ती जी बेल आहे ना, ती सुरू ठेवा. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी आपण या शासन परिपत्रकाची ओळख करून घेऊ. मग जुना नियम काय होता आणि त्यात नेमक्या अडचणी काय होत्या ते समजून घेऊ. त्यानंतर नवीन सुधारणेमधल्या मुख्य तरतुदी काय आहेत, नजराणा कसा भरायचा, त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि याबद्दल मनात येणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरेही पाहू. आणि हो, शेवटी या सगळ्या माहितीचा एक सारांश तर असेलच. चला तर मग थेट विषयालाच सुरुवात करूया. आपण ज्याबद्दल बोलतोय ते आहे महसूल आणि वन विभागाने 7 मे 2014 रोजी जारी केलेलं हे परिपत्रक. याच एका परिपत्रकाने कुळजमीन विक्रीच्या नियमांमध्ये एक असा काही क्रांतिकारी बदल घडवला ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया खूपच सोपी झाली. आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊ की कुळ कायद्याची जमीन म्हणजे नेमकं काय. तर बघा, कसेल त्याची जमीन ह्या तत्वानुसार जे शेतकरी पूर्वी दुसऱ्यांच्या जमिनी कसत होते त्यांना कायद्यानं त्या जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला. पण हा हक्क देताना त्यावर काही अटी, काही निर्बंध घातले होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्बंध होता तो जमिनीच्या विक्रीसंदर्भात. या एकाच सुधारणेचा प्रभाव खूप मोठा होता, म्हणजे खूप व्यापक होता. आपण या स्लाइडवर बघू शकता की मुंबई, हैदराबाद आणि विदर्भ या तिन्ही प्रदेशांसाठी लागू असलेल्या वेगवेगळ्या कुळ कायद्यांमधल्या महत्त्वाच्या कलमांमध्ये या एकाच परिपत्रकामुळे बदल करण्यात आले. यातून एक गोष्ट साध्य झाली, ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नियमांमध्ये एक समानता आणण्याचा प्रयत्न झाला. आता आपण हे पाहूया की या नवीन नियमांची गरजच का पडली. म्हणजे जुन्या नियमांमध्ये असं नेमकं काय होतं, अशा काय अडचणी होत्या ज्यामुळे हा बदल करणं सरकारला आवश्यक वाटलं. तर जुना नियम होता तसा सरळ पण प्रचंड वेळखाऊ आणि खूपच किचकट. जरा कल्पना करा, कुळ कायद्यानं मिळालेली जमीन विकायची आहे तर सगळ्यात आधी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करायचा आणि मग त्यांच्या परवानगीची वाट बघत बसायचं. ह्या सगळ्यात किती वेळ जायचा? अनेक महिने, कधीकधी तर वर्षसुद्धा लागायची. आता यामुळे शेतकऱ्यांची किती मोठी गैरसोय होत असेल याचा आपण सहज अंदाज लावू शकतो. आता या स्लाइडवर जे वाक्य दिसते ना, ते या संपूर्ण बदलाचा आत्मा आहे, गाभा आहे. शासन परिपत्रकात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीची जी अट होती ती आता सुधारित करण्यात आली आहे, म्हणजेच ती बदलण्यात आली आहे. आणि हाच तो महत्त्वाचा बदल आहे ज्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला. चला आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या परिपत्रकानुसार 7 फेब्रुवारी 2014 पासून जे नवीन नियम लागू झाले त्यात नक्की कोणत्या तरतुदी आहेत ते आता सविस्तरपणे पाहूया. या स्लाइडवर बघा, जुना आणि नवीन नियम यांच्यातला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसतोय. जिथे पूर्वी प्रत्येक व्यवहारासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज होती, तिथे आता काही विशिष्ट अटी पूर्ण केल्या की त्या परवानगीची गरजच उरलेली नाही. यामुळे प्रक्रिया फक्त सोपी आणि वेगवान झाली असं नाही, तर शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे अधिक अधिकार आले. तर मग परवानगीशिवाय जमीन विकायची असेल तर त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत? या 4 अटी या नवीन नियमाचा आधारस्तंभ आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कुळाने जमीन खरेदी केल्यापासून कमीत कमी 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. दुसरी अट, विक्रेत्याने शासनाकडे नजराणा म्हणून एक ठराविक रक्कम भरणं आवश्यक आहे. तिसरी, जमीन खरेदी करणारी व्यक्ती ही प्रमाणित शेतकरीच असली पाहिजे जेणेकरून शेतजमीन शेतकऱ्यांकडेच राहील. आणि चौथी अट, या विक्रीमुळे तुकडेबंदी किंवा कमाल जमीन धारणा यांसारख्या कायद्यांचं उल्लंघन होता कामा नये. आता प्रश्न येतो की हा नजराणा म्हणजे किती रक्कम. तर नवीन नियमानुसार जमिनीचा जो काही वार्षिक शेतसारा असतो त्याच्या बरोबर 40 पट रक्कम नजराणा म्हणून शासनाच्या तिजोरीत जमा करावी लागते. हा 40 पटीचा आकडा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच आधारावर पुढची सगळी प्रक्रिया अवलंबून आहे.
यासारखीच सविस्तर आणि अचूक माहिती आम्ही आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो. जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल आणि भविष्यातही असे अपडेट्स चुकवायचे नसतील तर आपल्या तलाठी मित्रा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, नियम तर आपण समजून घेतले, पण प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची? आता आपण नजराणा भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. ही प्रक्रिया आहे ना, ती खरं तर खूप सोपी आणि सरळ केली आहे. चला टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. सगळ्यात आधी पायरी क्रमांक 1. शेतकऱ्याला काय करायचंय? तर नजराणा भरण्यासाठी तहसीलदारांकडे एक साधा अर्ज द्यायचा आहे. मग दुसरी पायरी, तहसीलदार कार्यालय फक्त 2 दिवसांच्या आत, फक्त 2 दिवसात शेतसाऱ्याच्या 40 पट रकमेचं चलन तयार करून देईल. तिसरं काम, शेतकऱ्याने ही रक्कम सरकारी खजिन्यात म्हणजे कोषागारात जमा करायची. चौथ्या पायरीवर पैसे भरल्याची पावती घ्यायची आणि ती आपल्या तलाठ्याकडे सादर करायची. आणि मग सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पायरी, तलाठी या नजराणा भरल्याची नोंद आपल्या 7/12 उतार्यावर घेतात. आणि झालं, इथं तुमची प्रक्रिया पूर्ण होते. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 7/12वर नजराणा भरल्याची नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही नोंद एकदा झाली आणि बाकीच्या 3 अटी पूर्ण झाल्या की शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट न बघता जमीन विकण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आणि हाच या बदलाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता ह्या नवीन नियमांमुळे साहजिकच काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, पण चांगली गोष्ट ही आहे की शासन परिपत्रकातच अशा अनेक संभाव्य प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरणं दिलेली आहेत. चला, त्यापैकीच काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहूया. पहिला आणि सगळ्यात सामान्य प्रश्न, समजा एखाद्या शेतकऱ्याला जमीन विकायची आहे पण त्याच्या खरेदीला अजून 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, मग अशा परिस्थितीत काय करायचं? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. जर 10 वर्षांची अट पूर्ण होत नसेल तर हा नवीन नियम लागू होणार नाही. अशावेळी तुम्हाला जुन्याच प्रक्रियेनुसार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊनच व्यवहार करावा लागेल. 10 वर्षांची अट ही या सुविधेचा लाभ घेण्यासाठीची पहिली आणि अनिवार्य पायरी आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हा नियम 7 फेब्रुवारी 2014ला लागू झाला, पण त्याआधीच ज्या शेतकऱ्यांनी परवानगीसाठी अर्ज केले होते आणि त्यांची प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयात पडून होती, त्या प्रकरणांचं काय झालं? यावरही परिपत्रकात अगदी स्पष्ट सूचना होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं की अशा प्रलंबित प्रकरणांमध्ये जर 10 वर्षांची अट पूर्ण होत असेल तर परवानगीची जुनी प्रक्रिया तिथेच थांबवायची आणि शेतकऱ्याला थेट नजराणा भरून व्यवहार पूर्ण करायला सांगायचं. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि वर्षानुवर्षे पडून नसलेली प्रकरणं अगदी वेगाने निघाली. चला तर, आता आपण ह्या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. ही एक सोपी चेकलिस्ट आहे. समजा कुळकायद्याची जमीन विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर या 4 गोष्टी नक्की तपासा. 10 वर्ष पूर्ण झाली आहेत का? नजराणा भरून त्याची नोंद 7/12वर झाली आहे का? खरेदी करणारा शेतकरी आहे का? आणि इतर कायद्यांचं पालन होत आहे का? या 4ही प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर तुमचा व्यवहार 100% कायदेशीर आणि सुरक्षित आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, ह्या सुधारणेमुळे शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया निश्चितपणे सोपी झाली आहे, हे खरंय. पण याचा अर्थ असा नाही की आपली जबाबदारी कमी झाली. उलट आपली कागदपत्र अचूक आणि अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी आता वाढली आहे. त्यामुळे ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपले 7/12 उतारे, खरेदी खत आणि इतर कागदपत्र व्यवस्थित आणि सुस्थितीत आहेत का, ह्याचा विचार करणं आज खूप गरजेचं आहे. मला आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरलं असेल. महसूल विभागातल्या अशाच क्लिष्ट पण महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी आपल्या तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.